श्रीकृष्ण रुक्मिणी आगमन. आपल्याला काव्यस्फूर्ती व्हावी यासाठी आरंभी श्री गणेश, सरस्वती, श्री गुरु, श्री वेदपुरुष व श्री पांडुरंग यांना भक्तिभावाने वंदन करतात. सद्गुरु, आपण प्रवणरूप, सर्वश्रेष्ठ व उदार आहात. आपण साक्षात सुखसागर आहात. आपण विश्वव्यापक आहात. परब्रह्म स्वरूप आहात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे आपले 3 पुत्र आहेत. 3 पुत्राच्या हाती अनंत ब्रह्मांडे निर्माण करता. सर्व देव तुमच्याच सत्तेने चालतात. तुम्ही ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करता. विष्णू रूपाने तिचे पालन करता व शेवटी शिवरूपाने त्या सृष्टीचा संहार करता. आजपर्यंत अनेक अवतार झाले. ही सर्व तुमची स्वरूपे आहेत. तुम्ही चराचर विश्वंभर आहात. मी प्रथम मत्स्य अवतार धारण करून शंकासुराचा वध केला. त्याने पळवून नेलेले वेद परत आणून दिले व आपल्या भक्तावर कृपा केलीत. नंतर कूर्मावतार धारण करून समुद्र मंथनाच्या वेळी मंदराचलास आपल्या पाठीवर धारण केले. त्यामुळे सागरातून 14 रत्ने बाहेर काढता आली. त्यानंतर तुम्ही वराह अवतार धारण केले. हिरण्यक्ष दैत्याचा संहार करून पृथ्वीला आपल्या दाढेवर धारण केले. पुढे भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी सिंहरूपाने खंबातून प्रकट झालात व हिरण्यकशिपू दैत्याचा वध केला. तेच तुम्ही वामन अवतार धारण करून बलिराजाचे द्वारपाल झालात. हे भगवंता, तू भक्त कैवारी आहेस व आपल्या भक्तांचे नाना प्रकारे रक्षण करतोस. तू परशुराम अवतार धारण करून त्यानेच पृथ्वीवरील सर्व क्षत्रियांचा संहार केला. लंकेच्या रावणाने अवघ्या जगाला त्राही भगवान करून सोडले होते तेव्हा तुम्ही राम अवतार धारण केलास. आपल्या अद्भुत प्रतापाने रावणाला ठार मारलेस. तुम्ही श्रीकृष्ण अवतार धारण करून कुळात आपले अद्भुत लीलाचारित्र्य दाखवलेस. कंस, चाणूरादी त्याचा संहार केलास. सर्वांचा कैवार घेऊन कौरवांना नष्ट केलेस. आज तू बौद्ध अवतार धारण करून शस्त्र आणि वस्त्र याचा त्याग केलास. सर्वांना सत्य, अहिंसा, प्रेम आणि शिकवण दिलीस. हे तू कालंकी अवतार धारण करून म्लेच्छाचा संहार करशील. तोच तू सच्चिदानंद सर्वेश्वर गदेवर हात ठेवून पंढरीत आपल्या भक्तांची वाट पाहत आहेस. हो सद्गुरु ब्रह्मानंद, तुम्हीच विठ्ठल आहात. तुम्ही सर्व समर्थ असून माझ्या मुखातून पांडुरंग महात्म्य वदवीत आहात. पांडुरंग चरित्र सांगताना मला मोठा आनंद होत आहे. हे चरित्र ऐकल्याने श्रोत्यांचे कान तृप्त होतील. हे पांडुरंग महात्म्य भगवान वेदव्यासाच्या पद्मपुराणात आले आहे. संस्कृत भाषेत आहे. ते ऐकत असता सुखसागराला उधाण येते. भगवान वेदव्यास जगद्गुरु आहेत. त्यांचे बोल सत्य आहेत. त्यांच्या बोलण्यावर जे विश्वास ठेवणार नाहीत ते दुरात्मे. श्रोते हो, मी मात्र एकाग्र चित्ताने भक्तिभावाने श्रवण करा. एकदा कैलास पर्वतावर शंकर आणि पार्वती सुखसंवाद करीत बसले असता पार्वती शंकरांना म्हणाली, हे देवादिदेव, तुमचा अद्भुत महिमा कोणालाही सांगता येणार नाही. तुमच्या गळ्यात रूढ माळा आहे. त्याचे महात्म्य मला अद्याप समजले नाही.
या माळेत जेवढे मणी आहेत तेवढी माझी स्वरूपे पण मला दाखविली आहेत. म्हणूनच म्हणते मी महात्म्य अगम्य आहे. हे सदाशिवा, आता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर देऊन माझे समाधान करण्याची कृपा करावी. तुझी शंका काय आहे ती विचार, असे शंकर म्हणाले. असता पार्वती म्हणाली, सदाशिवा, तुम्ही ज्याचे सदैव जप ध्यान करता तो असा थोर कोण आहे? तुम्ही कुणाचा जप करता? शंकर म्हणाले, हे भाविनी, मी त्या महाविष्णूचे ध्यान करीत असतो. तो चिदानंद घन आहे. तो इंद्रियांनी जाणता येत नाही. त्या जगन्नायकाचे रूप वेदांनाही समजत नाही. त्याचे वर्णन करताना वाणी मुक्त होते. त्याचे चरण मी हृदयात धारण करून त्याचे ध्यान करीत असतो. तो महाविष्णू निर्गुण निराकार आहे. त्या परब्रह्माचे वर्णन वेदांनाही करता येत नाही. म्हणूनच ते परब्रह्मा श्रीकृष्ण रूपाने प्रगट झाले. त्या श्रीकृष्णाने मथुरेत अवतार घेतला. त्या गोकुळात अनेक दैत्यांचा संहार केला. 12 गाव अंगी मिळून आपल्या भक्ताचे रक्षण केले. त्याने बालपणी गोकुळात कालिया मर्दन केले. अगासूर, बकासूर, केशी अशा अनेक दैत्याचा नाश केला. वृंदावनात त्यांना केवळ स्तनस्पर्शाने तृण त्या कृष्णाने मथुरेस येऊन मुष्टिक, चाणूर, कंस इत्यादी महादैत्यांचा संहार केला. जरासंधाशी 17 वेळा युद्ध करून त्याला पळवून लावले. ते कालयवनाच्या भीतीने कृष्णाने सारी मथुरा द्वारकेत नेली. मी कालयवन दैत्याला वर दिला होता. त्यापासून यादवांना भय निर्माण होईल. माझे हे वचन सत्य करण्यासाठी कृष्णाने उच्च कुदाकरवी त्या कालयवनाचा वध घडवून आणला. कृष्णाचा पाठलाग करीत कालयवन एका गुहेत शिरला. तेथे मुचकुंद झोपला होता. त्याची झोपमोड झाल्याने त्याने कालयवनाला जाळून भस्म केले. मग तो नारायण श्रीकृष्ण रुक्मिणीसह द्वारकेत राज्य करू लागला. पांडवाचा कैवारी असलेल्या त्या श्रीकृष्णाने कौरवांचा संहार केला. आपल्या भक्तांचा प्रतिपाल करण्यासाठीच त्या सर्वेश्वराने अवतार घेतला होता. शंकराने पार्वतीला सांगितलेली हीच कथा सूतांनी शौनकादिक ऋषींना सांगितली होते हो. तीच कथा मी तुम्हाला सांगत आहे. ती शांत चित्ताने ऐका. मग पुढे काय झाले? श्रीकृष्णाने द्वारकेत काय केले? ती सविस्तर कथा मला सांगा, असे पार्वती म्हणाली. आता शंकर म्हणाले, हे पार्वती, पूर्वी भगवान विष्णू वैकुंठात असताना एक मजेशीर गोष्ट घडली. ती तुला सांगतो. एकदा काय झाले, इंद्राची पत्नी सची ही विष्णूचे दर्शन घेण्यासाठी वैकुंठात गेली. तेथे लक्ष्मीसह असलेल्या भगवान विष्णूंना तिने वंदन केले. त्यावेळी तिच्या मनात आले, आपल्याला या श्रीहरीच्या मांडीवर बसायला मिळावे व परमात्मा आदिनारायणाच्या अर्धांगावच मला बसावयास मिळेल, तर माझ्यासारखी भाग्यवान मीच ठरेन. तिच्या मनातील ही भावना ओळखून भगवान विष्णूंना हसू आले. ते तिला म्हणाले, शची, तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तू हिमालय पर्वतावर 60,000 वर्ष तप कर.
पुढे मी गोकुळात कृष्ण अवतार धारण करीन. तेथे मी माझ्या अनेक लीला प्रगट करीन. त्यावेळी तू राधा होऊन गोकुळात प्रकट हो. ते मी तुझा स्वीकार करीन. नंतर मी कंसवधासाठी जाईल. त्यावेळी तू गुप्त होऊन द्वारकेत ये. त्यावेळी मी तुझी इच्छा पूर्ण करीन. तुला माझ्या मांडीवर बसवीन. असा वर मिळताच सच्चीने हिमालयात जाऊन कठोर तपश्चर्या केली. मग ती गोकुळात राधा म्हणून प्रकट झाली. तिथे कुंजवनात तिला श्रीकृष्णाचे सुख प्राप्त झाले. पुढे कृष्ण मथुरेला गेला असता श्रीकृष्ण विरह सहन न झाल्याने ती गुप्त होऊन हिमालयात गेली व तिथे तप करून द्वारकेत प्रकट झाली. तेथे श्रीकृष्णाला पाहून तिला अतिशय आनंद झाला. त्यावेळी राधेने श्रीकृष्णाला तिने पूर्वी दिलेल्या वराची आठवण करून दिली. तेव्हा श्रीकृष्णाने राधेला आलिंगन देऊन तिला आपल्या मांडीवर बसवले. राधेला श्रीकृष्णाच्या मांडीवर बसलेले पाहून रुक्मिणीला अतिशय राग आला. त्या रागाच्या भरात रुक्मिणी त्या क्षणी तेथून बाहेर पडली. त्याचे आत्ता तोंडसुद्धा पाहणार नाही असे म्हणून ती दक्षिणेत दिंडरवनात गेली. तेथे एकांत स्थान पाहून ती तेथे कठोर तप करू लागली. दंडकारण्यातील गोदातीर तिच्या उत्तरेला अनेक तीर्थ आहेत. त्यापेक्षा दक्षिणेला अधिक श्रेष्ठ तीर्थक्षेत्र आहेत. दक्षिणेला असलेल्या कोल्हापूर हे काशीपेक्षा शतगुणी थोर आहे. ते एक रात्र वास्तव्य केले असता मनुष्याचा उद्धार होतो. त्याच्या पूर्वेला 12 गावे कृष्णतीर आहे. त्याला सूर्यालय क्षेत्र असे म्हणतात. त्याच्या उत्तरेला 12 योजने अंतरावर दिंडरवन नावाचे मोठे अरण्य आहे. तेथे लोहदंड नावाचे क्षेत्र आहे. हे दिंडरवन क्षेत्र म्हणजेच पंढरपूर क्षेत्र. श्रीकृष्णावर रुसलेली रुक्मिणी तप करीत होती. रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने कृष्ण अगदी कासावीस झाला. तो तिला सगळीकडे शोधू लागला. हाका मारू लागला. फिरत फिरत तो गोकुळात आला. तेथे त्यांनी बाळवेष धारण केला. मग आपल्याबरोबर गायी व गोप यांना घेऊन शोधता शोधता दक्षिणेत आला. तेथे आल्यावर त्याने संन्यासाचे रूप घेतले. तो एकटाच रुक्मिणीला हाका मारीत पुढे जाऊ लागला. त्या दिंडीरवनात रुक्मिणी तप करीत होती. कृष्ण तिच्या पुढे उभा राहिला. आपले दोन्ही हात कटावर ठेवून तो रुक्मिणीकडे पाहत उभे राहिला. तो अत्यंत प्रेमळ शब्दात म्हणाला, हे कमलनयने, हे प्राणप्रिये, माझ्यावर रुसून तू येथे का बरे आलीस? तुझ्याशिवाय मला करमत नाही, म्हणून मी तुला शोधित येथे आलो आहे. तुझ्याशिवाय मला एक एक क्षण युगासारखा वाटत आहे. या घोर निर्मनुष्य अरण्यात कशासाठी बरे आलीस? श्रीकृष्णाची जरा गंमत करावी असे रुक्मिणीला वाटले. ती म्हणाली, कोण रे तू? आणि चोरासारखा येथे कशाला आला आहेस? मी एक परस्त्री असताना तू मला प्रिये म्हणून का हाक मारतोस? त्या अर्थी तू बालपणापासून बाहेरख्याली असावास असे वाटते. तुला काही भयभीती आहे की नाही? रुक्मिणीचे हे बोलणे ऐकून श्रीकृष्णाला हसू आले. तो तिला म्हणाला,
प्रिये, तू अगदी सत्य बोललीस. मला कसलीच भयभीती नाही. माझे वागणे अगदी विपरीत असते. मला कलिकाची भीती नाही. उलट काळच मला घाबरतो. तो माझ्या आज्ञेत असतो. पण तू मला अजून ओळखले नाहीस. रुक्मिणी म्हणाली, तू आहेस तरी कोण? देवादिदेव विष्णू की ब्रह्मा का शंकर? शचीवर इंद्र तर नाहीस? बोलतो आहेस मोठ्या चातुर्याने का दुसरी कोणी तरी शोध. रुक्मिणी अशी बोलली असता श्रीकृष्ण तिच्या मुखाकडे एकटक नजरेने पाहत उभा राहिला. तो घनश्याम श्रीकृष्ण कमरेवर हात ठेवून नासाग्र दृष्टी ठेवून उभा राहिला. तो आजही तसाच उभा आहे. तो रुक्मिणीशी काही एक न बोलता त्या नजरेने पाहतो आहे. 28 युगे तो भिवरेच्या तीरी उभा आहे व रुक्मिणी तप करत आहे. रामकृष्ण हरी माऊली. ही कथा एकाग्र चित्ताने श्रवण करा. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी.